संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकांच्या तारखांकडे लागलं होतं ते 2019चं महासंग्रामचं रणशिंग फुंकण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगानं दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या 543 जागांसाठी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। तर देशभरात 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत। दरम्यान निवडणुकीची घोषणा होताच देशामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे। लोकसभा निवडणुकीचा फैसला 23 मेला होणार आहे। आंध्र प्रदेश, अरुणाचल, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच घेण्यात येतील असं देखील यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलंय। पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका या 18 एप्रिलला होणार आहेत। तर बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होईल। 23 एप्रिलला महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे। यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली आणि सातारा तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 23 एप्रिलला मतदान होणार आहे। तर शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे। यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईसह मावळ, शिरूर, शिर्डीमध्ये मतदान होईल। लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी 25 मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर 28 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे। या निवडणुकीमध्ये ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट यंत्राचाही वापर होणार आहे। त्यामुळे मतदानासाठी 17.4 लाख व्हीव्हीपॅट यंत्र असणार आहे। या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रात सीसीटीव्ही असणार आहे। त्यासोबतच संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटिंगही करण्यात येणार आहे। 2014च्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे। 7 कोटी मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे। तर यंदा जवळपास 90 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यंदा देशभरात 10 लाख मतदार केंद्र कार्यरत असणार आहेत। आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी ॲपची सुविधा आहे। आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर 100 मिनिटांच्या आत कारवाई होणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी 3 वेळा जाहीर करावी लागणार आहे। निवडणूक आयोगानं समाज माध्यमांसाठीची या निवडणुकीत काही निकष निश्चित केलेले आहेत। यावेळी उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती द्यावी लागणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांची तारीख जाहीर होताच देशातील नागरिकांना आवाहन केलंय। चला सशक्त आणि सुरक्षित भारत बनवूया असं म्हणत पुन्हा एकदा एनडीएचं सरकार निवडून देण्याचं आवाहन मोदींनी ट्विटरद्वारे केलंय। देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेसनं त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निरोपाचा पहिला दिवस असं नाव दिलंय। हा मोदींच्या निरोप समारंभाचा पहिला दिवस आहे। मतदार तयार आहेत असं विधान काँग्रेस प्रवक्ता पवन खेडा यांनी केलंय। लोकशाहीच्या महाकुंभाचं आम्ही स्वागत करतो असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी भाजप पूर्णपणे तयारीत आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांचं स्वागत केलंय। भारत देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि मजबूत अशी लोकशाही आहे आणि लोकशाहीचा निवडणूक हा उत्सव आहे। मत कुणालाही द्या पण तो तुमचा अधिकार आहे। मतदान करा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे। निवडणुका जाहीर झाल्यात। आता 1-2 दिवसांमध्ये आम्ही बैठक घेऊ। आमचे सर्व उमेदवार आता कामाला लागले आहेत असे यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले। पहिल्यांदा 4 टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत। आता आम्ही पूर्ण ताकदीने सामोरे जाऊ असं यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले। मुंबईमध्ये भाजप पूर्ण तयार आहे। गेल्या 3 महिन्यांमध्ये आम्ही पूर्ण लोकांपर्यंत पोहोचलो असं भाजपचे किरीट सोमय्या म्हणाले। भाजप आणि मित्रपक्ष येत्या काही दिवसात मैदानात उतरणार आणि जोमाने लढणार आहेत। आता फिर एक बार मोदी सरकार अशी घोषणा देखील किरीट सोमय्या यांनी दिली आहे। आम्ही निवडणूक आयोगाप्रती सन्मान व्यक्त करतो असं यावेळी रविशंकर प्रसाद म्हणाले। आमच्या कामाचा आम्हाला देशातील जनता आशीर्वाद देईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। देशामध्ये मोदींच्या नेतृत्वात गेल्या वेळेपेक्षाही प्रचंड बहुमताने सरकार येईल असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे।
देशातील जनता पूर्णपणे तयार आहे. पुन्हा एकदा मोदींचंच सरकार येईल असा विश्वास शहनवाज हुसेन यांनी काल व्यक्त केला. देशातील युवकांच्या मनात मोदी आहेत असं देखील ते म्हणाले. मी निवडणुकांचं स्वागत करतो. मला विश्वास आहे की तेलंगणाचा विकास होईल असं म्हणत ओवैसी यांनी तारखांचं स्वागत केलं. गोव्यातल्या लोकसभेच्या 2 जागा आणि विधानसभेच्या रिक्त 3 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर 1652 मतदान केंद्रांवर होणाऱ्या या मतदानासाठी 11,26,740 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील अशी माहिती निवडणूक आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये काँग्रेसने केवळ मुस्लिम समाजाचा वापर केला. मात्र आता मुस्लिम समाज काँग्रेसच्या मतांच्या राजकारणाला बळी पडणार नाही अशी भूमिका सांगलीतील स्वाभिमानी मुस्लिम समाज संघटनेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. भाजपची कामगिरी खूपच प्रभावी असून विरोधकांच्या खोट्या आरोपांवर जनता विश्वास ठेवणार नाही असं मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलंय. आपण काय आहोत, कुठे आहोत याचं भान बाळगून आरोप केले पाहिजेत असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय. आचारसंहिता लागताच त्याच्या अंमलबजावणीला सांगली महापालिका क्षेत्रात सुरुवात झाली. पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून शहरातील राजकीय पक्ष संघटना नेत्यांची डिजिटल फलकं उतरवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भुसावळच्या जाम मोहल्ला भागातील एका विजेच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. दरम्यान उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अशा घटना घडत असल्याचं सांगण्यात येत आहे. अकोल्यामध्ये तेल्हारा इथल्या एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय. चाळीसगावात तहसील समोर सोलर पीडित शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं. लोकशाहीच्या मार्गाने त्यांना न्याय मिळाला नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय. गोंदियामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं पोलिसांनी 400 किलो गांजा जप्त केला. यावेळी 2 आरोपींनाही अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 2 ट्रकमधून 400 किलोंचा गांजा जप्त केला आणि याची किंमत ही तब्बल 64 लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळते आहे. गोंदियामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं पोलिसांनी 400 किलो गांजा जप्त केला. यावेळी 2 आरोपींना देखील अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 2 ट्रकमधून 400 किलोचा गांजा जप्त केल्याची माहिती मिळते आहे. त्याची किंमत तब्बल 64 लाखांहून अधिक असल्याची माहिती मिळते आहे. तर रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीत अज्ञातांनी मासे मारण्यासाठी विषारी केमिकल नदीत टाकल्यानं पाणी दूषित झालंय. त्यामुळे नदीतील मासे आणि इतर जलचर प्राण्यांबरोबर पक्ष्यांचा देखील मृत्यू झाल्याचं समोर आलंय. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील नातूवाडी धरणाच्या उजव्या कालव्याला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे गावाला आता टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते. तर दुसरीकडे पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. यवतमाळमध्ये काल शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं किसान काँग्रेसचे विदर्भ प्रांत अध्यक्ष देवानंद पवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेही उपस्थित होते. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजी मोघे, वसंत पुरके यांचे सहप्रमुख यांसह अनेक प्रमुख नेते देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं दिला जाणारा मानाचा आशा भोसले पुरस्कार ज्येष्ठ गायक रूपकुमार राठोड यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अमरावतीमध्ये अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. समारोपाच्या वेळी ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील महत्त्वाच्या बाबी यावेळी उपस्थितांना सांगितल्या. स्वच्छ भारत सर्वेक्षणात दमदार कामगिरी केलेल्या भुसावळ पालिकेची मात्र यंदा घसरण झाली आहे. यावर्षी भुसावळ 69व्या स्थानावरून थेट 133व्या स्थानावर घसरले. स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल लागताच शहरामध्ये पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागलेत. कचरा संकलनासाठी पालिकेचा दरमहा 19 लाख रुपयांचा निधी खर्च होतो. मात्र प्रत्यक्षात स्वच्छता होत नसल्यानं हा खर्च व्यर्थ ठरत असल्याची चर्चा आहे.
सकल मातंग समाजानं बार्शीमध्ये रास्ता रोको केला। अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड प्रमाणे वर्गवारी करून लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावं अशी मातंग समाजाची मागणी। तसंच लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळी स्मारक करून विधान भवन इथे त्यांचा पुतळा उभा राहावा। तसंच अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावा, आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटींचा निधी द्यावा अशा मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या। सोलापुरात 975 घरांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि 200 घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं। प्रधानमंत्री आवास योजना आणि बांधकाम कामगार आवास योजनेतील या घरांसाठी हा कार्यक्रम पार पडला। यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुखही उपस्थित होते। आगामी काळात बार्शीतील सर्वसामान्य नागरिकांनाही स्वस्तात घरं देण्याची घोषणा करण्यात आली आहे। धुळ्यातल्या एका दाम्पत्यानं सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श समाजापुढे ठेवलाय। अमेरिकन दाम्पत्यानं धुळे शहरातील शिशुगृहातील एका एड्सग्रस्त अनाथ मुलाला दत्तक घेतलंय। तर या विशेष मुलांना दत्तक श्रेणीत ठेवण्यात आलं असून एका अशाच विशेष मुलाच्या शोधात असलेल्या अमेरिकन दाम्पत्याला दत्तक घेऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श या दाम्पत्याने ठेवलाय। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात बेपत्ता झालेल्या 2 मुलांचे मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली। एकीकडे जतच्या वायफळ इथून 8 मार्चला 2.5 वर्षीय शिवराज यादव बेपत्ता झाला होता, तर दुसरीकडे त्याच दिवशी वज्रवाडमधून 8 वर्षीय अक्षरा मठपती गायब झाली। या दोघांचाही मृतदेह 2 वेगवेगळ्या विहिरीत सापडल्यानं खळबळ उडाली आहे। भंडारा इथे क्रिकेट सामन्यावर टीव्हीवरील थेट प्रक्षेपणावर सट्टा बेटिंग जुगार चालू असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकून अमित उदापुरे याला अटक केली। त्याच्याकडून 5 मोबाईल टीव्हीसह तब्बल 81,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भिवंडीमध्ये एका आदिवासी शेतकऱ्याच्या 13 बकऱ्या विषारी औषधामुळे मृत पावलेल्या आहेत, तर 4 बकऱ्या अत्यवस्थ आहेत। सावंदे गावातील आदिवासी शेतकऱ्यानं माळरानावर चरायला या बकऱ्या सोडल्या होत्या आणि तेव्हा थायमेट हे विषारी औषध पोटात गेल्यानं या बकऱ्या मृत पावलेल्या आहेत। तिथल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी साप येऊ नयेत म्हणून बांधावर थायमेट टाकलंय, त्यामुळे बऱ्याच बकऱ्यांचा या ठिकाणी बळी गेलाय। हिंगोलीकरांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेलाय। स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात यंदा हिंगोली पालिकेनं पश्चिम झोनमधील 1002 शहरांच्या स्पर्धेत 29व्या क्रमांकावर झेप घेतली। मागच्या वर्षी हिंगोली याच स्पर्धेमध्ये 39व्या क्रमांकावर होतं, तर मागच्या काही काळात हिंगोली शहरात 35हून जास्त सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली, तसंच कचऱ्याचं व्यवस्थापनही करण्यात आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झालेत। एका गाडीनं चहा टपरीवरील चौघांना धडक दिली। चालक दारूच्या नशेत असल्यानं त्यानं सोबत असलेल्या मजुराला गाडी चालवायला दिली आणि त्याचमुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळते। 3 जखमींवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जागतिक महिला दिनानिमित्त बारामती महिला सायकल क्लबनं महिला सायकल रॅलीचं आयोजन केलं। सकाळी 3 हत्ती चौकापासून या सायकल रॅलीला सुरुवात झाली, तर 10 किलोमीटरच्या या रॅलीमध्ये 150हून जास्त महिलांनी सहभाग घेतला। सोबतच 150 पेक्षा जास्त पुरुषांनी देखील त्यांना साथ दिली। जुन्नर तालुक्यातील नारायण गावात मागील 3 दिवसांपासून गो विज्ञान विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न चळवळ राबवण्यासाठी एक शिबिर सुरू आहे। या शिबिरामध्ये देशभरातील गोप्रेमी सहभागी झालेत। संतोष निंबारकर आणि वैशाली निंबारकर यांनी यासाठी मोठी मेहनत घेतली आहे। औरंगाबाद येडशी राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनीचा संपूर्ण मोबदला मिळालेला नसताना लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी बीड शहराजवळ रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग अडवला। यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजीही केली। परळी ते अंबेजोगाई रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीसाठी परळी परिसरात नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या केला। गेल्या 2 वर्षांपासून रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र अद्याप केवळ 10%च काम पूर्ण झाल्यानं इथल्या नागरिक संतप्त झालेत आणि या कामामुळे इथे अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलंय। बल्लारपुरातील नवीन बसस्थानक स्थळ तिथले भव्यता आणि देखणेपणा यामुळे साऱ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र बनलंय। प्रशस्त इमारत, आकर्षक रंगसंगती, सर्वत्र मनमोहक सजावट आणि भिंतींवर वन्य प्राण्यांची मनोहारी चित्र इथे बघायला मिळत आहेत। याबरोबरच प्रवाशांना बसण्याकरता स्टीलचे मोठ्या संख्येतील चकचकीत बेंचेस आणि बसेस उभ्या राहण्यासाठी सोयीची फलाट बांधण्यात आली आहे। याला बसस्थानक म्हणावं की एअरपोर्ट असा प्रश्न इथे आल्यावर पडतोय आणि त्यामुळेच बसस्थानकातील विविध भागात उभे राहून सेल्फी काढणाऱ्यांची देखील गर्दी बघायला मिळते। प्रवेशद्वारावर वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाचा 70 फूट उंच देखणा मनोरा उभा करण्यात आलाय। त्यामुळे सध्या हे
बसस्थानक मोठा चर्चेचा विषय ठरलाय.